राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये ना खरं तर हा मुद्दा जातीचा नव्हताच, जे काही सगळं घडते ते. कारण मी वारंवार तुम्हाला एकाच गोष्टीचं का सांगतो आहे की संतोष देशमुख यांची जी काही हत्या झालेली ही जातीसाठी झालेली हत्या नव्हती. ही पैसा खंडणी ह्या सगळ्या प्रकरणातून झालेली हत्या होती आणि वारंवार आपण सिद्ध करून दाखवलेले आपल्या चॅनलवरती. म्हणजे कशाप्रकारे संतोष देशमुख हे त्या 6 तारखेला जी भांडण झाली त्या ठिकाणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले या सगळ्या लोकांनी आपल्या मस्साजोग या गावामध्ये असलेला जो काही थर्मल प्लांट होता, पवनचक्कीचा जो काही प्लांट होता, त्या प्लांटवरती येऊन कशाप्रकारे सगळी मारामारी केली. ते आपल्या सोनन नावाच्या मुलाला मारण्यासाठी सगळे मारत असताना संतोष देशमुख सगळ्या गावकऱ्यांसोबत म्हणा किंवा त्या 40-50 पोरांसोबत तिथे पोचले. त्यांनी सगळ्यांना पळवून लावलं, त्याच्यानंतर वाचवलं. आणि नंतर असं समोर आलं की SITनं देखील सांगितलं, CIDनं देखील असं कोर्टामध्ये सांगितलं की बाबा या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणी हा सगळ्यात मुख्य स्रोत होता आणि या खंडणीच्या विरोधात संतोष देशमुख आल्यामुळे संतोष देशमुखांची हत्या झाली हे सिद्ध झाले ना. SIT आणि CIDनं कोर्टात सांगितले, त्यांच्या रिमांड कॉपीमध्ये वारंवार सांगितलेले. त्याच्यामुळं आता जे काही बघा कसं असं मध्ये ज्यांच्यावरती आरोप होतात त्यांना वाटतं की आपण काही ना काहीतरी मार्ग ह्यातनं काढून आपण कसं सुटतोय ते हे बघत असतात. त्याच्यामुळं ते स्वतःहून या गोष्टीला जातीचा कलर द्यायला तयार झालेले आहेत, जातीचा रंग द्यायला तयार झालेले आहेत. का तुम्हाला मी सगळं समजावून सांगतो. धनंजय मुंडे काल रात्री भगवानगडावरती मुक्कामासाठी गेले आणि मुक्कामासाठी गेल्यानंतर त्यांनी भगवानगडावरती असलेले नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. चांगले 2-2.5 तास त्यांनी गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांनी पत्रकार परिषद घेतली, जे की करायला नाही पाहिजे होतं. घेतली आणि अशा प्रकारचे काही धक्कादायक त्यांनी मुद्दे सांगितले आणि काही गोष्टी बोलल्यात. पूर्ण राज्यामध्ये सगळे त्याचबद्दल चर्चा चालू झाली. सगळ्यात महत्त्वाचं पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की या गोष्टीला जातीचा रंग द्यायची काहीच गरज नाही आहे. कोणत्याही समाजाने असं नाही की संतोष देशमुखांची मराठा म्हणून हत्या झाली होती असं अजिबात नाही आहे. त्यांचे पैसा ना खंडणीमुळे हत्या झालेली, खंडणीमध्ये ते मध्ये आले होते म्हणून. ते असं होतं का ते मराठा समाजाचे म्हणून त्यांची हत्या झाली म्हणून आज मराठा समाज उठतो आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय असा काय प्रकार आहे का? अजिबात नाही आहे. त्याच्यानंतर धनंजय मुंडे हे स्वतः बऱ्याच वेळा बोललेले आहेत की जातीवादमध्ये आणून जातीय रंग देऊन मला टार्गेट केलं जाते. काल ते भावनिक देखील झाले, अश्रू आले डोळ्यांमध्ये, डोळे पाणावले. मला वाटतं या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना नैतिकता नावाची एक गोष्ट असते. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक राईट हार्ट असतो जे आपल्याला नेहमी सांगते की नाही आता हे बरोबर झालं पाहिजे, नाही आता हे तू थांबलं पाहिजे. धनंजय मुंडे साहेबांच्या हृदयातलं ते राईट हार्ट जे आहे हे कधीतरी जागं व्हायला पाहिजे आणि त्यांनी आता स्वतःच विचार करायला पाहिजे की मी काय करतो आहे आणि मी सत्तेच्या नशेमध्ये एवढा धूर्त झालेला व्यक्ती आहे की मी काय करतो आहे तेही मला समजत नाही. जनता माझ्या विरोधात चाललेली, सगळी जनता माझ्या विरोधात उतरलेली. बीड जिल्ह्यामध्ये फक्त वंजारी समाज राहतो का हो? अजिबात नाही ना. बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज राहतो, वंजारी समाज राहतो, माधव पॅटर्न, माळी, धनगर, वंजारी या सगळ्या प्रकार वेगवेगळ्या समाजातली लोकं राहतात ना. फक्त OBCच राहतो का? नाही ना, सर्व इतर जाती धर्मातले लोकं राहतात. त्यामुळं धनंजय मुंडेंनी स्वतः हा विचार करायला पाहिजे की बाबा मी ज्या डोळ्यावर पट्टी बांधून जी मी चाललेलो आहे ती मी आता डोळे उघडं करायला पाहिजेत आणि स्वतः विचार करायला पाहिजे की मी जर राजीनामा दिला तर या लोकांचा जो काही राग रोष आहे थोडा कमी होईल. राजीनामा दिल्यानं तुम्ही काही लहान आणि मोठे नाही होणार आहेत, तुम्ही लहान थोडे नाही होणार आहेत. तुमच्याकडं प्रचंड बळबक्कळ पैसा आहे. त्यामुळे असंही नाही की तुमचं मंत्रिपद गेलं तर तुमचा सगळा पैसा निघून जाणार आहे. बरं, मंत्रिपद काय तुमचं कायमचं निघून जाणार आहे का? नाही. ज्या दिवशी तुम्ही म्हणा किंवा तुमचे सगळे जे मित्र आहेत, अत्यंत जवळचे घनिष्ठ संबंध असलेले व्यक्ती आहेत, ज्यावेळेला हे निर्दोष सुटतील त्यावेळेला तुमचं मंत्रिपद तुम्हाला परत भेटेल. साधी सिंपल गोष्ट आहे. मंत्रिपद मागतो याचा अर्थ काय मोठं लॉजिक तर तुमच्याकडे मागत नाही आहे. हे तुम्ही स्वतःहून द्यायला पाहिजे होतं खरं तर. आणि तुम्ही स्वतःहून त्या मंत्रिपदाला जे चिटकून बसलात ना त्याच्यावरनं संशय तुमच्याबद्दल जास्त बळावला जातो आहे आणि मग बाकीचं उगाच तुम्ही जातीचा रंग दिला जातो आहे. तुम्ही आता इतक्या पवित्र जागा म्हणजे भगवानगड, आमच्या वामन भाऊंची आणि भगवान बाबांची ती पवित्र जागा भगवानगडावरती तुम्ही गेलात आणि खरं तर कुठल्याही संप्रदायाला राजकारणाविषयी बोलू नये असं म्हटलं जातं. त्याचं कारण असे, राजकारणातून त्या संप्रदायाला मिळणारा जो काही माल म्हणा किंवा काही आनंद आहे हा क्षणभर आहे, पण समाजातून जो काही मिळणारा आनंद आहे तो अनंत आहे असं बोललं जातं. त्याच्यामुळं 2 कवडीच्या राजकारणाला संप्रदायाने विकू नये असं
बरेच विद्वान म्हणतात. खरं तर भगवानगडावरती जे काही महंत आहेत नामदेव शास्त्री यांनी राजकारणाबद्दल बोलायलाच नाही पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, त्यांनी खरं तर ठरवलं होतं की मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही. ते याच्या आधी कधीच नाही बोलले. काय झालं अचानक मला नाही माहिती. त्यांना काय पोचलं, काही असं मनामध्ये वाटलं की त्यांच्या धनंजय मुंडेंच्या हातावरती असलेल्या त्या सलाईंच्या पट्ट्या बघून नामदेव शास्त्री महाराज घेवरून आले. त्यांचे डोळे पाणावले, भारावून गेले ते की बाबा धनंजय मुंडेंच्या हातावरती सलाईंची पट्टी आली कशी काय. मग म्हणून ते धनंजय मुंडेंना असं बोलले की मीडियासमोर असं बोलले की धनंजय मुंडे कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार असू शकत नाही. आहे आम्हीही म्हणतो धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीच आहे. धनंजय मुंडे काय गुन्हेगार आहेत म्हणून त्यांचा राजीनामा मागतोय अशातला काय प्रकार आहे का? अजिबात तशातला काय प्रकार नाही आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा तर बाबा धनंजय मुंडेंचं पाणी हालत नाही वाल्मिक कराडशिवाय. हे वाक्य पंकजाताई मुंडे यांचं. ह्याचा अर्थ धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत हे आपल्या सगळ्यांना दिसून येतं. आणि जर तुम्हाला ते दिसत नसेल तर तुम्ही वेगळा चष्मा लावलेला आहे मग असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि इतक्या घनिष्ठ संबंध नातेसंबंध असलेल्या व्यक्ती जर आपला जेलमध्ये आहे, त्याच्यावरती सध्या संकट आलेलं आहे सगळ्या बाजूचं, तर एक मंत्री असलेला मित्र का नाही वाचवणार असं जर तुम्हाला नाही वाटत का? मग ते वाचवू नये, भले वाचवत नसतील पण वाचवू नये, पारदर्शकपणाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे साहेबांना काही वेळासाठी काही दिवसासाठी मंत्रिपदावरनं बाजूला व्हायचं आहे. याचा अर्थ धनंजय मुंडे खुनी बलात्कारी खंडणीखोर झाला का? अजिबात नाही. काही काळासाठी काही कारणासाठी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा अशी प्रत्येकाची मागणी. परंतु महंत जे आहेत हे आपले महाराज, तुम्हाला देखील असं वाटतं आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊच नये. बघा आता खरंच सत्ता काही ही आपल्या माथ्यावरती लिहून आलेली नसते. त्याच्यामुळं असं नाही आहे की तू एकदा मंत्रिपद गेलं की परत ते मिळणार नाही. अरे तुम्ही जर धुतलेल्या तांदळाचा असेल ना तर अशी लाख मंत्रिपदं तुमच्या पायावरती लोटांगण घालतील. तुम्ही तर महंतात, तुम्ही असं समाजाला जागृत करणं, चांगल्या गोष्टींना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु तुम्ही काय बोलताय खरं तर आश्चर्यचकित झालो मी. तुमचे व्हिडिओ मी बघत होतो, काही जे चांगले चांगले मेसेजेस असतात आपल्या चॅनलवरती येत राहतात ते व्हिडिओ बघून मलाही आनंद वाटत आहे की किती विद्वान व्यक्ती बोलतात, किती छान बोलतात. परंतु कालचं जे तुमचं वक्तव्य ऐकलं त्याच्यावरनं नक्कीच ऐकलं की तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाल्यात किंवा तुम्ही कोणाला तरी मदत करू इच्छितात. तुम्ही असं म्हणालात की ज्यांनी हत्या केली, जे हत्यारे आहेत, आरोपी आहेत, त्यांची देखील मानसिकता आपण बघितली पाहिजे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं ह्या महंतांनी की बाबा ज्या वेळेला 6 तारखेला भांडण झाल्यानंतर संतोष देशमुखाने त्यांच्या सगळ्या मित्रांनी, सुदर्शन घुल्याने त्याच्या सगळ्या मित्रांना मारहाण केली, आपण ते कसं काय विसरून चालेल? हो म्हणजे तुम्ही काय बोलताय? म्हणजे घरामध्ये तुमच्या गावामध्ये जर 4 चौघामध्ये कुठं नाक्यावरती जर धक्काबुक्की झाली, एखाद्याने कानाखाली मारली एखाद्या छोट्या गोष्टीवरनं, तर तुम्ही हे बोलताय की त्यांनी तसं केलं म्हणून दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांसारखी अत्यंत क्रूरपणे हत्या करावी, ह्या गोष्टीला तुमचा पाठिंबा आहे आणि तुम्ही महंताय? शंका वाटते का? महंतांनी अशा प्रकारचं वाक्य करू नये. एकतर त्यांनी राजकारणाबद्दल बोलूच नाही आणि जर बोललेच तर मग ते महंताची गादी सोडून बोलावी. कारण खूप म्हणजे खूप पवित्र आहे भगवान बाबा आणि वामन भाऊंचा गड. ती गादी आहे ती खूप पवित्र आहे. राजकारणांसाठी तिला खराब करू नये. तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे अख्खा भगवान गड आहे. धनंजय मुंडेंच्या वरती हे खून आणि खंडणीचे खोटे आरोप सोडून तुम्ही म्हणा तुमच्या भाषेत खोटे आरोप आहेत, ठीक आहे चला, त्याच्या पलीकडे जाऊन 4 गंभीर आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे, तरी तुम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहात. अहो कमीत कमी त्याची चौकशी तर होऊ द्या. तुम्ही स्वतःच आधी कसं काय जाहीर करून टाकलं की धनंजय मुंडे दोषी नाही आहेत? मी धनंजय मुंडेला लहानपणापासून ओळखतो. पंकजा मुंडेंनाही तुम्ही लहानपणापासून ओळखता. पंकजा मुंडेंचं तुमचं का वाकडं आहे मग? तेही बहीण भाऊच आहेत ना. का नाही तुम्ही पंकजा मुंडेंना भगवानगडावरती सभा घेण्यासाठी जागा दिली? त्या आमच्या बिचाऱ्या माय माऊलीला पंकजा मुंडे ताईंना भगवानगडापासून लांब जाऊन त्या रानामध्ये सभा घ्यावी लागते दरवर्षी दसरा मेळाव्याला. त्यावेळेला तुम्हाला पंकजा ताईंचं लहानपण दुःख हे आठवत नाही का? तुम्हाला एका विशेष व्यक्तीचंच विशेष का प्रेम आहे? महंताने असं बोलत जाते की जे महान असतात, महंत, जे महान असलेले संत त्याला म्हणतात महंत माझ्या भाषेमध्ये. मला मी चुकत असेल तर कमेंट करून सांगा. असे जे काही संत असतात या संतांनी कधीही भेदभाव न करता ह्या सगळ्या गोष्टींना योग्य न्याय दिला पाहिजे असं आपण सगळेजण म्हणतो. पण तुमच्या केसमध्ये उलटं दिसतंय. तुम्ही
पंकजा मुंडे, ज्या गोपीनाथ मुंडेंना आपण सगळे ते देव मानतो आहे ना, इतके महान लोकनेते होते ते, त्यांच्या मुलीला तुम्ही दुय्यमाची वागणूक दिली. ज्यावेळेला भगवानगडावरती दसरा मेळाव्याला सभा व्हायचं, गोपीनाथ मुंडे साहेबांनी ती परंपरा चालू ठेवली होती. तुम्ही त्यांच्या मुलीला तुम्ही त्या भगवानगडावरती बोलायला मनाई करून टाकली, त्यांना तिथून लांब जाऊन त्यांना सभा घ्यावी लागली. आणि तुम्ही समान न्याय द्याल अशी अपेक्षा कशी करायची मग जनतेने? मग तुम्ही आता ते चौकशी, जर एखाद्यावरती आरोप झाले तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्या चौकशीतून काय निष्पन्न होते ते बघायला पाहिजे. चौकशीला सामोरं जायला पाहिजे. धनंजय मुंडे साहेबांवरती आज इतके आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे, जावा ना तुम्ही चौकशीला सामने. तुम्ही का भगवानगडावरती जाता? तुम्ही का त्याच्या आड लपता? का जातीच्या आड लपता? तुम्ही जर धुतलेल्या तांदळाच्यात ना, तुम्ही समोर या. तुम्ही स्वतः जाऊन ईडीला सांगा, हे माझी संपत्ती नाही, माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, जाऊन चौकशी करा. एका तांदळा एवढंच होतं, तुम्हाला काही वेगळं निघणार नाही. बोला ना जाऊन तुम्ही समोर, जर तुम्ही धुतलेल्या तांदळाचे आहेत तर. का नाही बोलत तुम्ही? अहो तुम्ही साधा संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आणि धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत ते असतील, त्यांचं पूर्ण परिवार असेल, आज 53 दिवस झाले हो तुम्ही इकडं तिकडं सगळे डोळ्यात पाणी आणून हाताला सल्यांच्या बाटल्या लावून तुम्ही लोकांसमोर जाता, मीडियासमोर जाता. त्या दिवशी परवा दिवशी बोलला की माझी 3 वर्षाची ती तिसरीला असणारी मुलगी आहे, तिची मैत्रीण तिला काय विचारत असतील. संतोष देशमुखांच्या पण घरामध्ये एक छोटीशी मुलगी आहे हो, 12वीला. तुम्हाला तर तुम्ही तर आहे तिच्या मुलीला, तुमच्या मुलीला समजावून सांगायला. तर संतोष देशमुखांच्या मुलीला कोण समजावून सांगणार? ती कुणाला समजावून सांगण्यासाठी विचारणार? विचार करा ना जरा. इतकी भयान घटना असताना तुम्ही अजून त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला जाऊन भेटला नाहीत. आणि तुम्ही वरून बोलताय की जातीचा रंग दिला जातोय. कुठला असा व्यक्ती आहे जो ह्या सगळ्या प्रकरणाला जातीचा रंग देतोय आणि असं सगळ्या प्रकरणामध्ये जातीच्या कारणासाठी तुमची हे मागतोय? काय एकटा तुमच्यासाठीच मागतोय? तुम्ही एकटेच त्या जातीचे नेते आहात का? बाजूला तुमची बहीण आहेत ना, पंकजाताई मुंडे आहेत ना. मला एक व्यक्ती दाखवा ज्यांनी पंकजाताई मुंडेंचा राजीनामा मागितला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. एक व्यक्ती दाखवा. अहो संतोष देशमुख मराठा समाजाचे होते म्हणून तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी जातीचा आधार घेता. महादेव मुंडेंची काय चुकी होती हो? महादेव मुंडे आठवते की नाही? तुम्हाला नसेल आठवत तर ते वाल्मिक कराडांना चांगलं आठवत असेल. महादेव मुंडेंची काय चुकी होती? ते तरी वंजारी समाजाचे होते ना. त्यांना कुठल्या जातीचा रंग देणार तुम्ही? असे कित्येक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत, कित्येक लोकांचे तुम्ही मुर्दे पाडले, त्या ठिकाणी जीव घेतला. ते कुठल्या समाजाचे होते आणि ते कुठल्या जातीचे होते? आज स्वतःवरती वेळ आली तर तुम्ही जातीचा आड लपायला लागला. अत्यंत भयानक आणि चुकीची गोष्ट ही. खरं तर अजितदादा देवेंद्र फडणवीसांना काय बोलण्यामध्ये अर्थच नाही आहे. ह्या तिघांचं सॅटल होतं काय ते झालेलं आहे, तिघांनी ठरवलेलं आहे. माझ्याकडं प्रश्न विचारला का तुझ्याकडे ढकलायचा, तुझ्याकडे प्रश्न विचारला का त्याच्याकडे ढकलायचा, जनतेला नुसतं मूर्खात काढून टाकायचं. जनता काय 2-4 दिवस बोंबलल, परत अजून आम्ही 500-500 हजार रुपये दिलं का शेवटी आम्हालाच मतदान करेल. आणि जरी मतदान नाही केलं तरी EVM आहेत मग आमच्याकडं, आहे की नाही? कोण आमचं काय वाकडं करणार आहे? पण तुमच्या हातात कितीही मोठी सत्ता असू द्या, पण ह्या जगाचा जो बाप आहे ना त्याच्या हातात सगळ्यात मोठ्याने सर्वोच्च सत्ता आहे. इथून तुम्ही अन्याय कराल, तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून दादागिरी कराल, त्याच्या दादागिरीला सामोरे जायला तयार राहा. कारण त्याची दादागिरी जेव्हा सुरू होईल ना ती खूप भयानक असेल आणि ती तुम्हाला पटणारी मान्य नसेल. त्याच्यामुळं मनाला नाही त्याला तरी लाजा. आपण सगळे हिंदू धर्मामधली लोक आहोत, आपण देवाला मानणारे लोक आहोत. देवाला थोडंसं तरी घाबरा आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी थोडंसं सत्तेमधून बाहेर या. बघा पटतंय का? बाकी हे जे नामदेव शास्त्री महाराज आहेत यांनी धनंजय मुंडेंची जी काही वन साईड बाजू घेऊन त्यांना पूर्णपणे क्लीन चिट दिलेली आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.